खूप लहानपणापासून बाळ भुकेचे आणि पोट भरल्याचे संकेत देत असतं. त्या संकेतांचा पालकांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे. बाळ डोळ्यांनी, तोंडानी, हातानी सांगत असतं की मला भूक लागते, की मला भूक लागली, तेव्हा त्याला घरी केलेला छोटा पौष्टिक खाऊ जरूर खायला द्यावा. आणि जेव्हा जेवणाच्या वेळेला सगळे लोक एकत्र बसून जेवतायत तेव्हा त्या ठिकाणी बाळालाही सोबत जेवायला बसवावं, ताटात वाढावं आणि बाळ जेव्हा खातंय, जेवढं खातंय तेवढं खाऊ द्यावं. बाळ जेव्हा म्हणलं माझं पोट भरलं तेव्हा त्याच्या नकाराचा स्वीकार करावा. ह्यानी काय होतं की बाळाचं भुकेशी आणि पोट भरल्याशी नातं खूप लहानपणापासून जोडलं जातं. बाळाचं पोट हे लहानपणापासून हळूहळू वाढत असतं आणि जसजसं बाळ मोठं होतं तसतसं त्याचं पोट आणि त्याची भूक वाढते. लहान बाळाचं पोट हे मोठ्यांच्यापेक्षा अर्थातच लहान असतं. बाळाचं पोट हे मोठ्या माणसांच्या 1/3 एवढं असतं. बाळाच्या 2 उंजळीं एवढं अन्न तो एका वेळेस खाऊ शकतो. तेवढं अन्न बाळाला जरूर दिलं पाहिजे आणि दिवसभरातून 5 वेळा आहार तरी दिला पाहिजे. 3 मोठी जेवणं, नाश्ता, सकाळचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि मधले 2 खाऊ, हे सगळं घरी बनवलं जाणारा खाऊ, फॅमिली फूड, घरचा सगळा परिवार खाणारा जे अन्न आहे ते बाळाला जरूर खाऊ घातलं पाहिजे अगदी लहानपणापासून.